मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत उत्कृष्ट पशुपालक स्वच्छ सुंदर गोठा अभियान राबवलं जाणार आहे। या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सोमवारी संध्याकाळी झाला। यावेळी आदर्श गोठा पुरस्कार वितरण करण्यात आलं। आदर्श गोठा अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ सुंदर घर अभियान राबवण्यात येणार असल्याचं नामदार आबिटकर यांनी सांगितलं। मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत दूध उत्पादन वाढीसाठी आणि स्वच्छ दूध निर्मितीसाठी उत्कृष्ट पशुपालक स्वच्छ आणि सुंदर गोठा अभियान राबवण्यात येणार आहे। आदर्श गोठा पुरस्कार वितरण प्रसंगी या अभियानाचा शुभारंभ कोल्हापुरात करण्यात आला। सुमित पवार, पांडुरंग नाईकवाडे, आनंदा देसाई, कृष्णा पाटील, यशवंत पाटील, लता रेडेकर, मायाप्पा चिगरे या पशुपालकांना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आदर्श गोठा पुरस्कार देण्यात आला। दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ बनली आहे असं नामदार आबिटकर यांनी नमूद केलं। आदर्श गोठा अभियानाच्या धर्तीवर जिल्ह्यात स्वच्छ सुंदर घर अभियान राबवण्यात येणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं। लंपीसह विविध रोगांवर प्रतिबंधात्मक लसीकरण आणि औषधोपचार करून जनावरांचं आरोग्य जपल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी सांगितलं। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त महेश शेजाळ, डॉक्टर प्रमोद बाबर, आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंगळे, वित्त अधिकारी अतुल अकुर्डे, कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे यांच्यासह पशुपालक उपस्थित होते।